मुंबई पुणे ओल्ड हायवेच्या जे तळेगाव दाभाडेच्या अलीकडे जो सोमाटणे फाट्याच्या तिथे सोमाटणे टोलनाका आहे, त्याच्या लेफ्टला गेल्यानंतर एक प्रतिशिर्डी कमान आहे. तिथून आत गेलं एक 500 मीटरवरच सोमाटणे गाव आहे. तिथे हा सुप्रीम जिओ विला आहे. तर आम्ही हे विला बघायला गेलो होतो. तर त्याच्यामध्ये हे समोरच स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलनंतर जेव्हा आपण लेफ्टला वर जातो तिथे सगळे म्हणजे गेम्स किंवा तुमच्या पार्टीज अरेंज करण्यासाठी जागा किंवा तुम्हाला काही जॉब वर्क करायचं असेल त्याच्या वेगळ्या रूम आहेत. असं वेगवेगळं आहे. हे रिसेप्शन आहे. इथून आत गेल्यानंतर लेफ्ट आणि राईटला दोन्हीकडे पण हॉल रूम्स असं आहे. त्याच्या वरच्या मजल्यावर पण रूम्स आहेत. इथे योगा रूम आहे. ही लेफ्टला लिफ्ट आहे, राईटला योगा रूम आहे. इथे तुम्ही योगा ते करू शकता सकाळी. त्याच्यानंतर वॉशरूम आहेत. नंतर हा एक जिमचा हॉल आहे. ज्याला जिम करायची आहे त्याने इथे करायचं आणि पलीकडे योगा रूममध्ये योगा करायचा. आता तुम्हाला इकडच्या साईडचा दाखवते, डावीकडचा. हा जो हॉल आहे तिथं तुम्ही पार्टी अरेंज करू शकता आणि त्याच्यासाठी एक किचन पण दिलेलं आहे त्यांनी, की तुम्हाला काही तिथं बनवायचं असेल तर त्या किचनमध्ये तुम्ही बनवू शकता. आणि वॉशरूम पण आहेत बाहेर. बर्थडे पार्टी इथे. यानंतर पायऱ्यानं आम्ही वरती गेलो. वरती पण अशाच रूम आहेत. किड्ससाठी म्हणजे स्टडी रूमसारखं आहे जिथं तुम्ही त्यांना शिकवू शकता ते. आणि गेम्स इनडोअर गेम्स त्याचं पण आहे. वरती मी तुम्हाला दाखवते आता पुढे गेल्यावर. हे व्हिडिओ गेम, हे इथं मुलं बसून गेम खेळू शकतात. हे सिटिंग एरिया त्यांचा आणि इथं गेम खेळता येतात त्यांना. हे सिनियर सिटीजनला बसण्यासाठी गप्पा मारण्यासाठी ही जागा बनवलेली आहे. आता हे जे आहे इथं कॉफी हाऊस आहे. म्हणजे तुम्हाला जे काही चहा कॉफी प्यायचं असेल तर इथं पिऊ शकता. तुमचं काही जॉब वर्क असेल तर ते तुम्ही इथे करू शकता. ह्याच्यासाठी आहे हे इथं जे विला खरेदी करतील ना त्यांच्यासाठी. आणि तिकडे विला तर इतके सुंदर आहेत. आता हे पलीकडे एक सातारा मुंबई एक्सप्रेस वे आहे पलीकडे. आता हे आहे जे टेबल टेनिस, त्याचं टेबल टेनिसचा हॉल आहे. खूप फॅसिलिटीज आहेत. आता हे जे विला आहेत सुप्रीम, हे 4 BHK. आता त्यांचा एंट्रन्स जरीही नॉर्थकडून आपण तिकडे चाललो आहोत परंतु दरवाजा हा ईस्टकडे आहे, ईस्टच्या दिशेने. त्यांनी मटेरियल पण खूप चांगलं वापरलेलं आहे. बाहेर हे पार्किंग एरिया, इकडे छोटी गार्डन, साईडनं हा एवढा म्हणजे स्पेस मिळते तुम्हाला. समोर पण एक गाडी पार्क होऊ शकते एवढा स्पेस आहे. हे म्हणजे दक्षिण दिशेकडे तोंड नाही आहे या दरवाजाचं, पूर्वेकडे. आता आपण आत गेलो यात.
हा हॉल आहे समोर. पलीकडे मोठा एक दरवाजा आहे. त्याच्या मागे पण छोटीशी गार्डन होऊ शकते. त्यांनी लिफ्ट पण दिली आहे. लिफ्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नंतर लिफ्ट पण आत बसू शकता. त्याची जागा सोडलेली आहे. हे मागचा एरिया आहे, गार्डन. आता यानंतर आतमधून हॉलच्या बाजूला हा जो ड्राय एरिया आहे तो ड्राय बाल्कनी किचनची पलीकडून दिसते ते. आता हॉलमधून लेफ्टला गेल्यावर तिथे लिफ्ट आणि बाजूला किचन आहे. हा लिफ्टचा एरिया आहे. लिफ्ट तुम्ही पाहिजे असेल तर करू शकता. हे किचन आहे. किचनमध्ये हे फर्निचर तुम्हाला देणार आहेत ते. हा गॅस, वरची ती जी काय म्हणतात चिमणी, आणि हे पूर्ण फर्निचर. त्यात आरो पण आहे, त्यांच्यातर्फेच येते. इथं ही ड्राय बाल्कनी. वॉशिंग मशीनचं पण ते पॉईंट ते आहे. किचन एवढं पण छोटं नाही, ठीक आहे. म्हणजे आता हे खाली हॉलमध्ये गेस्टसाठी टॉयलेट आणि एक वॉश बेसिन. आता इकडून पायऱ्या आहेत. पायऱ्यांना इथं एक थोडीशी चौकोनी जागा रिकामी आहे. त्याचं तुम्ही कसं पण यूज करू शकता, काही शोपीस काही ठेवण्यासाठी. आता पायऱ्यांवरती गेल्यानंतर हे फर्स्ट फ्लोअरवर 2 बेडरूम आहेत. हे इथं लिफ्ट ओपन होतं फर्स्ट फ्लोअरवर. ही एक 2 नंबरची बेडरूम आहे. ही नंबर 2 बेडरूम. विंडो पण मोठे आहेत. इकडे ही वॉशरूम म्हणजे टॉयलेट बाथरूम बेसिन अटॅच आहे. आणि बेडरूम खूप छोटी पण नाही वाटत, चांगली. त्याच्यानंतर आता आपण जाऊ एक नंबरच्या बेडरूमला. ही आहे नंबर 1 बेडरूम. ह्या बेडरूमला गॅलरी आहे. त्या साईडनं तुम्हाला जो सातारा मुंबई एक्सप्रेस हायवे आहे तो दिसतो ह्या गॅलरीतून. पलीकडे लगेच आहे तो. गॅलरीला पण हे ज्यावरती असं म्हणजे POP टाईप आहे ते तुम्हाला ते त्यांच्यातर्फेच देणार आहेत. आता ही बेडरूमला हे वॉक इन वॉर्डरोब आहे. आणि नंतर हे अटॅच टॉयलेट बाथरूम. मध्ये टॉयलेट आणि बाथरूमच्या मध्ये काच बसवलेला आहे. हे वॉक इन वॉर्डरोब आहे याला. ही मोठी बेडरूम आहे. आता इथून बाहेर पडू आपण. आता 2nd फ्लोअरवर जातो. या पायऱ्या 2nd फ्लोअरला जातात. वरती ह्या परत 2 बेडरूम आहेत. हे लिफ्ट उघडते इथे. आणि ही एक 2 नंबरची बेडरूम आणि तिकडे 1 नंबरची. इथं खाली वॉर्डरोब नाही, वॉक इन वॉर्डरोब नाही आहे. पण त्या ज्या पलीकडच्या नंबर 1च्या बेडरूमला आहे. दोन्हीला पण, वरच्या आणि खालची. आता ही नंबर 1ची बेडरूम आहे. त्याला गॅलरी पण आहे आणि वॉक इन वॉर्डरोब पण आहे. हा असा. आणि इकडे अटॅच टॉयलेट बाथरूम. मटेरियल एकदम चांगलं वापरलेलं आहे त्यांनी. मला तर खूप आवडला हा विला. 5 BHKचे पण ट्विन विला आहेत. कुणाला जर घ्यायचे असतील तर घेऊ शकता. आणि शेजारी सगळ्या टेकड्या आहेत. समोर ते सोमाटणेचा जो उंच गणपती आहे ना तो दिसतो तिथून.